आता घरातल्या सदस्यांची नावं रेशन कार्डवर जोडण्यासाठी तुम्हाला कुठेही फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, कारण आता घरात बसून तुम्ही या सदस्यांची नावं सहजपणे जोडू शकतात। ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आम्हाला फॉलो केलं नसेल तर आताच करून घ्या। तर करायचं काय, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा रेशन ॲप डाउनलोड करायचा आहे। ॲप ओपन केल्यानंतर आधार कार्डच्या मदतीने लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर आणि दिलेला कॅप्चा टाकावा लागेल। त्यानंतर तुमच्या नंबरवर OTP येईल, तो तिथे टाका। क्रिएट एमपिन येईल ते स्किप करा आणि त्यानंतर तुमच्या फोनमध्ये रेशन कार्डचे डिटेल्स दिसतील। इथे तुम्हाला फॅमिली डिटेल मॅनेज करायच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे किती सदस्य आहे तुमच्या रेशन कार्डवर ते दिसून येईल। तिथेच तुम्हाला ॲड न्यू मेंबरवर क्लिक करायचं आहे। मागितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म भरावा लागेल। त्या फॉर्मचा फोटो तुम्हाला सहज गुगलवर उपलब्ध होईल। शेवटी तुम्हाला एक OTP येईल, तो टाकावा लागेल आणि सबमिटवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्डवर जोडण्यासाठीची जी रिक्वेस्ट आहे ती पुढे जाईल आणि थोड्याच दिवसात नाव जोडलं जाईल। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जय महाराष्ट्र न्यूज।